This call is now being recorded. So before some days, I have given or I have shared one circular with you people that is regarding the examination of November December 2020. Okay, so I will just once again open that document in front of you. Whether my screen is visible to you all? Okay. Uh, so this particular circular was given on 21st of October only. Today it is 29th. Uh, शैक्षणिक वर्ष 2021 मधील नोव्हेंबर डिसेंबरच्या परीक्षांबाबत तर काही इन्स्ट्रक्शन्स हे सर्क्युलर तुम्हाला आधीच पाठवलेलं होतं, पण पुन्हा एकदा ॲज अ पार्ट और ॲज अ CC पुन्हा एकदा काही इन्स्ट्रक्शन्स देत आहे. तर यामध्ये या सर्क्युलरमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीनं कोविड-19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत विद्यापीठांतर्गत मार्च 2020च्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची कार्यवाही चालू आहे. ज्या अजूनही त्या परीक्षा होत आहेत बॅकलॉगच्या वगैरे. थर्ड इयर आणि फायनल इयरच्या बॅकलॉग संपलेल्या आहेत. फर्स्ट आणि सेकंडच्या राहिलेल्या आहेत. सो त्या अनुषंगानं शैक्षणिक वर्ष 2021 मधील नोव्हेंबर डिसेंबर 20च्या परीक्षा घेण्यासंदर्भात माननीय कुलगुरू महोदयांच्या अध्यक्षतेखाली माननीय संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सर्व प्राचार्य, अधिष्ठाता व सहयोगी अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा तसेच अभ्यास मंडळाचे अध्यक्ष यांच्या समवेत 19 ऑक्टोबरला दुपारी 5 वाजता गुगल मीट ॲपवर ऑनलाईन बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत. हे सर्क्युलर तुम्ही वाचलेलं असेलच, पुन्हा एकदा तुमच्या समोर आणती आहे. फर्स्ट सांगितलेलं आहे त्यांनी, अभियांत्रिकी, फार्मसी व आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2021 मधील प्रथम सत्रातील बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अंदाजे 20 डिसेंबर पासून आणि नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा अंदाजे 28 डिसेंबर 2020 पासून घेण्यात येतील. या परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोग व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. अभियांत्रिकी, फार्मसी आणि आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसंदर्भात खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला. वरील अभ्यासक्रमांचे प्रात्यक्षिक परीक्षा ही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या सोयीनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने शासनाने दिलेल्या कोविड-19 संदर्भातील नियमाचे पालन करून घेण्यात यावे. त्यानंतर आर्किटेक्चर त्याचं काही आवश्यक नाही. आणि वरील अभ्यासक्रमांचे प्रोजेक्ट किंवा वायवा या परीक्षा देखील महाविद्यालयांनी कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेस करून शासनाने दिलेल्या कोविड-19 संदर्भातील नियमांचे पालन करून घेण्यात यावे. सो ओव्हरऑल हे सांगायचं होतं की आपली तुमची या सेमिस्टरची जी काही नोव्हेंबर डिसेंबरची परीक्षा आहे, सो अराउंड 20th डिसेंबर 2020 पासून तुमच्या एक्झाम्स चालू होत आहेत. म्हणजे तुमच्यात बॅकलॉग नाही आहेत, पण बॅकलॉगचं टाइम टेबल 20th डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि तुमच्या ज्या आहेत ह्याच्या नियमित रेग्युलर परीक्षा तर त्या 28 डिसेंबर पासून पुढे चालू होतील. तर त्या दृष्टीनं आता साधारण 29 तारीख म्हणजे तुमचा हा ऑक्टोबर महिना पण संपलाय. नोव्हेंबर आणि पुढचा एक डिसेंबरचा एक 1.5 महिना असे जवळ अर्धा महिना असे टोटल 1.5 महिना तुमच्या जवळ आहे. तर तेवढ्यामध्ये सगळा अभ्यास पूर्ण करायचा आहे. अजूनही कुठलं सर्क्युलर आलेलं नाही आहे की तुमच्या परीक्षा या म्हणजे शक्यतो ऑनलाईनच होतील, पण त्या
आत्ता जी पासआउट बॅच झाली त्यांची ज्या पद्धतीने MCQ टेस्ट झाली होती, तर त्या पद्धतीनं होणार आहे का रिटर्न आन्सर म्हणजे आता आपण जशा तुमच्या क्लास टेस्ट वगैरे घेतो, आन्सर राईट डाऊन करायचा आणि त्याचे फोटो काढून PDF करून वगैरे आपण जे अलाउ करून घेतोय, तर तर त्या पद्धतीनं होणार आहे का MCQ असेल ते अजून नक्की नाही. पण पूर्ण तुमचा अभ्यास जो आहे तो आत्तापासून चालू करायचा आहे. आणि हे फक्त तुमचंच आहे असं नाही, पूर्ण सगळ्यांच्या अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर सगळ्यांच्याच एक्झाम असणार आहेत. ठीक आहे, त्यामुळं अभ्यासाला लागा. मला वाटतं प्रॅक्टिकल सब्जेक्ट जे आहेत या सेमिस्टरचे, तर त्यांचे प्रॅक्टिकल तुमचे काही असाइनमेंट्स वगैरे जे असतील तर त्या सब्जेक्ट टीचरकडून तुम्हाला मिळतील. बाकी सब्जेक्ट टीचर ज्या ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन सांगतायत त्या पद्धतीनं करून घ्या असाइनमेंट. आणि ॲटलिस्ट 2 पेजेस PPP हे मॅडमनी परवा दिवशी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे, HOD मॅडमनी. तर त्यानुसार असाइनमेंटचे क्वेश्चन्स ते तुम्हाला लिहावे लागणारच आहेत. असाइनमेंटचे क्वेश्चन शक्यतो वी विल ट्राय टू लिमिट इट ॲटलिस्ट फॉर 5 क्वेश्चन्स. तर त्या पद्धतीनं ते सगळे क्वेश्चन्स कंप्लीट करा. PPP राईटअप हा ते सब्जेक्ट टीचर सांगतील त्या पद्धतीनं. माझ्यासाठी मी सांगते की 2 पेजेस विल बी सफिशियंट फॉर मी पर चॅप्टर. या पद्धतीनं कंप्लीट करायचे आहेत. आणि पुढच्या इन्स्ट्रक्शन्स ज्या पद्धतीनं आम्हाला मिळणार आहेत तशा मी तुम्हाला सांगत जाईन त्या वेळेला. लेक्चर्स तर आपले चालू होत आहेतच आहेत. सो लेक्चरच्या वेळेला ऑन टाईम सगळेजण प्रेझेंट राहावा, अटेंड करा, जेणेकरून ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या मी तुम्हाला देऊ शकेल. प्रत्येक वेळी व्हॉट्सअपवर सगळे मेसेज टाकणं तेवढं पॉसिबल होत नाही. पॉसिबल म्हणण्यापेक्षा इट इज नॉट अ गुड वे, किंवा प्रत्येक मुलापर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल असं सांगता येत नाही. तर ते सगळं कंप्लीट करा. ISCच्या बाबतीत पुढच्या जे काही 1.5 महिना आपल्याजवळ आहे तर त्यामध्ये तुमच्या मिनिमम 2 ISC प्लॅन केल्या जातील. ठीक आहे, सो मिनिमम 2 किंवा मग 3 जे आहेत तर तो वरून निर्णय आला की तशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाईल. 2 ISC असतील तर सेक्शन 1 वरती 1 आणि सेक्शन 2 वरती 1 अशा 2 ISC राहतील. 3 असेल तर मग जसा सिलेबस डिवाइड करता येईल त्या पद्धतीने तो केला जाईल आणि तुम्हाला त्याचे इन्स्ट्रक्शन मिळून जातील. आणि सेम वे ज्यांचे प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत त्यांचे असाइनमेंट पूर्ण करा. जर त्यांनी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले असतील की तुम्ही Google क्लासरूमवरती वगैरे जे काही प्लॅटफॉर्म्स असतील अवेलेबल त्यानुसार ते तुम्ही तुमचे प्रोग्राम्स वगैरे त्या ठिकाणी ड्राईव्हवर अपलोड करणे वगैरे वगैरे जे काही असेल ते ऑन टाईम सगळं कंप्लीट करत जावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे आता साधारण आता मी बघतेय Google मीटमध्ये तर जे नेहमीचे स्टुडंट आहेत तेच रेग्युलर प्रेझेंट आहेत. जे अबसेंट स्टुडंट आहेत तुमच्याच फ्रेंड सर्कलमधले बरेचसे स्टुडंट आहेत, तर मी सुद्धा पर्सनली त्यांना सांगणारच आहे. तुम्हीही सांगा, इथून पुढं मात्र तुमचा एकही लेक्चर अबसेंट असता कामा नये. त्याचं डायरेक्ट रिफ्लेक्शन तुमच्या अटेंडन्सवरती पडणार आहे. अँड स्ट्रिक्टली जे कोणी स्टुडंट म्हणजे विदाऊट ज्यांना पॉसिबल आहेत त्या 2-3 स्टुडंट्सनी माझ्याबरोबर त्यांचे प्रॉब्लेम शेअर केलेले आहेत. त्यांच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आणि ते प्रॉब्लेम त्यांनी HOD मॅडम बरोबर वगैरे पण डिस्कस केलेले आहेत. हे लोक सोडून ज्यांना पॉसिबल आहे लेक्चर अटेंड करणं पण तरीही करत नाही आहेत अशांवरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाऊ शकते. ICAचे मार्क ज्या पद्धतीनं नेहमी कॅल्क्युलेट होतात तसेच ते या वेळेस सुद्धा होणार आहेत. त्यामुळे तुमची ऑनलाईन लेक्चरची जी काही अटेंडन्स आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. लक्षात येत आहे? सो आत्तापर्यंत जे काही सर्क्युलर आता मी डिस्कस केलं त्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम, कुणाला काही डाऊट वगैरे विचारायचे असतील तर विचारू शकता. अदरवाईज आय विल गो फॉर द नेक्स्ट सर्क्युलर. एनी प्रॉब्लेम? सी अजून सुद्धा काही मुलं अटेंड करतायत.
असं नका करू. ऑन टाइम जेव्हा सांगितलंय तेव्हा अटेंड करत चला लेक्चर. ओके, सो इथंपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी पुढचं सर्क्युलर सांगते तुम्हाला. तर हे एक सर्क्युलर मी शेअर केलेलं होतं. So it is mandatory to all to take the admission. Okay, so this is our internal notice. All final year BTech students are hereby informed to take online admission for the final year BTech classes for the academic year 2021 during the period from 23rd of October to 31st of October. So आतापर्यंत तुमच्यापैकी किती जणांची प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे? माझ्यापर्यंत अजून ते काही आलेलं नाही आहे. मे बी काही दिवसानंतर परत ऑफिसचं सर्क्युलर येणं, परत तुमच्या मागं लागणं वगैरे असलं काही करू देऊ नका. 31st ऑफ ऑक्टोबरला तुमचं लास्ट डेट आहे. सो आज आहे 29th. सो अजूनही आपण म्हणू शकतो 3 दिवस आपल्या हातात आहेत. तर ॲडमिशनचं राहिलेलं काम जे आहे ते पूर्ण करून घ्या. द कॅटेगरी वाईज इन्स्टिट्यूट लेवल फीज इज मेन्शन बिलो. सो या टेबलमध्ये सगळे फी स्ट्रक्चर तुमचं दिलेलं आहे. आणि ज्यांचे जे काही कॅटेगरी वाईज क्लेमिंग वगैरे आहे तर त्याची सगळी नोट या ठिकाणी दिलेली आहे. सो ऑल स्टुडंट्स मस्ट टेक ॲडमिशन इन द अबोव मेन्शन्ड पिरियड ओनली. सो 31 तारखेच्या आत तुमचं ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट करून घ्या. Students have to read carefully the attached Google form sheet and fill the correct information. So मला वाटतं हे जेव्हा सर्क्युलर तुम्हाला ग्रुपवर टाकलेलं होतं तर त्यावेळेला एक गुगल फॉर्म पण मी सेंड केला होता. तो भरलाय नाही भरलाय एकदा चेक करून घ्या. जेव्हा तुम्ही पेमेंट भरलाय म्हणजे जेव्हा तुम्ही पेमेंट करता आहात तर त्यावेळेला ते गुगल फॉर्मवरती त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा हे इन्स्ट्रक्शन सांगते तुम्हाला. त्यानंतर काय, ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन स्टुडंट्स हॅव टू पे मिनिमम फीज ॲज फर्स्ट इन्स्टॉलमेंट ॲज पर द डिटेल्स गिवन बिलो. सो इथे तुम्हाला जो काही पर्टिक्युलर्स दिलेले आहेत तर त्यानुसार 399 ही जी युनिव्हर्सिटी फीज आहे प्लस जी काही इन्स्टॉलमेंट दिलेली आहे ती सगळी कंप्लीट करून घ्या. Then students capable to pay 100% of fees should pay all fees in one time only. ज्यांना पॉसिबल आहे एकदम सगळी 100% फी भरणं त्यांनी भरू शकतात, काय हरकत नाही. पण त्याचे स्नॅपशॉट वगैरे सगळे व्यवस्थित, जर काही तुम्ही बँकेत जाऊन भरलं असेल पैसे वगैरे तर त्याची रिसिप्ट वगैरे सगळं व्यवस्थित ठेवा. Fees should be paid through online transfer such as RTGS, NEFT, IMPS, नेट बँकिंग ओनली. ओके, सो कॅश बँकेत जाऊन तुम्हाला भरायची नाही आहे. या RTGS, NEFT किंवा IMPS नेच तुम्हाला फी भरायची आहे. आणि त्यासाठी अकाउंट डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत तर ते व्यवस्थित फॉलो करा. अकाउंट नंबर मे बी तुमच्याकडे मागच्या वेळेचा सेव असेलच तर त्यानुसार हे इंडसइंड बँकेचा कंप्लीट करून घ्या. रिसिप्ट ऑफ पेड फीज विल बी सेंट बाय कॉलेज थ्रू ऑफिशियल ईमेल ऑफ स्टुडंट्स. सो तुम्ही ही रिसिप्ट तुम्हाला ऑफिशियल ईमेलवरती मिळून जाईल. स्टुडंट शुड कीप द कॉपी ऑफ सेड रिसिप्ट फॉर द फ्युचर रेफरन्स. ही जी कॉपी आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे तुमच्याजवळ ठेवायची आहे. कॅश, चेक, डीडी विल नॉट बी ॲक्सेप्टेड इन द कॉलेज ऑफिस इन एनी केस. ओके, सो कॅश, चेक किंवा डीडी कुठल्याही प्रकारे काढू नका. आणि जे काही आहे ते ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स तुम्हाला यामध्ये दिलेले आहेतच. व्हॉट्सअप मेसेज गेला कुठेतरी, एक सेकंड. मी तुम्ही तो गुगल फॉर्म भरला असेलच. हां, इथे आहे बहुतेक. हा मी फॉर्म तुम्हाला 22 ऑक्टोबरला पाठवलेला होता. तर आपली जे 21 CSA वरचं चॅट आहे तर त्यामध्ये 22 ऑक्टोबरचं तुम्ही चॅट ओपन करून बघू शकता. मी तुम्हाला गुगल फॉर्मचे पण डिटेल्स पाठवलेले आहेत. ठीक आहे, तर यामध्ये
ती नोटीस पुन्हा एकदा अटॅच केलेली आहे जी मी आता स्क्रीनवर शेअर केली आहे आणि प्लस हा जो काही गुगल फॉर्म आहे, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? एम आय विजिबल? सगळी स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना व्यवस्थित? ओके, सर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की इथे तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. हे ऑप्शन 1 कशामुळे पडलंय काय माहिती. नेम ऑफ द ब्रांच, क्लास तुमचा सिलेक्ट करायचा आहे, जेंडर, देन सॅल्युटेशन, फुल नेम व्यवस्थित द्यायचं आहे विथ सरनेम फर्स्ट. ओके, व्यवस्थित तुमचं जसं सगळ्या सर्टिफिकेटवरती किंवा मार्कशीटवरती नाव असतं त्या पद्धतीने इथे नाव टाका. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाका, पॅरेंट्स कॉन्टॅक्ट नंबर टाका. त्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस या ठिकाणी येणार आहे. कॅटेगरी, कुठल्या कॅटेगरी थ्रू करताय, ॲडमिशन टाईप, नेम ऑफ नॉमिनी. ठीक आहे, हे एक ठेवलेली आहे फील्ड, तर ती पण कम्प्लीट करून घ्या. मग एक सेकंड. नेम, देन एज ऑफ नॉमिनी, देन प्रिव्हियस इयर ब्रांच. आता हे असणार आहे सेकंड इयरसाठी ॲप्लिकेबल, तुमचं काही याच्यात विषय येणार नाही. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्लास रिझल्ट, पर्सेंटेज मार्क्स, CGPA, बँक अकाउंट डिटेल्स इथं पुन्हा एकदा दिलेले आहेत. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे तुमचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर त्याचा जो UTR नंबर येतोय तो तुम्हाला इथं द्यायचा आहे. ठीक आहे, आणि UTR नंतर ट्रान्झॅक्शन डेट, कुठल्या तारखेला ट्रान्झॅक्शन केलंय ती वाली डेट तुम्ही सिलेक्ट करू शकताय. आणि त्यानंतर अमाऊंट पेड, किती अमाऊंट भरलाय ते, आणि या सगळ्याचं रिसिप्ट म्हणजे तुम्ही ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर जो स्क्रीनशॉट घेणार आहात ते तुम्ही या ठिकाणी इथं फाईल ॲड करायची आणि सबमिट करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा जेव्हा हा फॉर्म ट्रान्झॅक्शन कंप्लीट करून घेणार आहात तेव्हा तुम्हाला हा फॉर्म भरणं मस्ट आहे. लक्षात येत आहे? एनी प्रॉब्लेम टिल नाउ? क्लिअर एव्हरीवन? सगळ्यांना लक्षात आलेत काही ज्या काही इन्स्ट्रक्शन सांगितल्यात त्या? ओके, सो व्हॉट्सअपवरती आत्ता जी डेट सांगितली होती, किती सांगितली, 22/10ची जी डेट सांगितली, तर त्यावरती तो फॉर्म आहे. तुम्ही हवं तर तुमच्या पर्सनलवरती हा फॉर्म फॉरवर्ड करून घेऊ शकता जेव्हा हवं आहे तेव्हा, म्हणजे जेव्हा तुमचं ट्रान्झॅक्शन कंप्लीट होईल तेव्हा घेऊ शकताय, किंवा डेट लक्षात ठेवा त्या दिवशीचा आपला चॅट ओपन करून तुम्ही हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर या बेसिक इन्स्ट्रक्शन्स कंप्लीट झालेल्या आहेत. आफ्टर 1.5 month, 1.5 महिन्यानंतर एवढ्या सगळ्या CC कडून इन्स्ट्रक्शन्स केलेल्या आहेत तुम्हाला. सो नाऊ वी विल स्टार्ट विथ आवर डेली टास्क. ओके, सो क्लिअर विथ दिस? इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे सगळं? हे 2 सर्क्युलर तुमच्याशी डिस्कस करायचे होते, ते सगळे झालेले आहेत करून. यामध्ये अजून परत काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मला पर्सनली पिंग करू शकतात, किंवा एखादी इम्पॉर्टंट असा डाऊट असेल की जो 2-3 किंवा मेनी स्टुडंट्सचा असेल तर तशी क्वेरी तुम्ही ग्रुपवर सुद्धा पोस्ट करू शकता की जेणेकरून नंबर ऑफ स्टुडंट्सना त्याचा रिप्लाय जो काही असेल तो पोचू शकेल. ठीक आहे, ओके. इतका वेळ झाला तरी अजून 25च स्टुडंट आहेत. सो जे ॲटलिस्ट 25 जण आहेत. आता परवा आमच्याकडनं अटेंडन्स वगैरे घेतली तेव्हा मी भरपूर अटेंडन्स असते असं सांगितलंय.
actually recording going on, so let it be. सो ॲटलिस्ट जेवढे लोक प्रेझेंट आहेत त्यांनी तरी पूर्णपणे 100% येणाऱ्या दिवसांमध्ये अटेंड राहा. कुठलंही लेक्चर मिस करू नका. इन केस जर मिस होणार असेल तर तशा पद्धतीने प्रायर इंटिमेशन त्या सब्जेक्ट टीचरला द्या. मलाच असं नाही, सब्जेक्ट टीचरला द्या, जेणेकरून आत्ता कसं होतंय सगळ्या सब्जेक्ट टीचरची त्यांची अटेंडन्स त्यांच्याजवळ इंडिव्हिज्युअली मेंटेन केली जाते. 1-2 दिवसामध्ये आत्तापर्यंतची डिफॉल्टर लिस्ट काढली जाईल. तर तेव्हा परत अजून डिटेल्स कळतीलच. ओके, सो नाउ वी विल स्टार्ट विथ अवर academics. We have completed 3 units before your training started. So now and I think all the 3 class tests also we have done with. Okay, so now we will start with our unit number 4. Then after some time I will distribute the assignment questions also with you. Complete the write up wala part in time. Okay, so to avoid what we can say, any actions on you, and it will be helpful for you only to complete the task on time, right? Okay, so just a minute. So our 4th unit, that is again from first section only, that is synchronization in distributed system. So here we are going to cover the introduction. Each and every chapter is having its own introduction part. Then process migration, threads, clock synchronization, event ordering, mutual exclusion, then deadlock, election algorithms, and then issues in designing distributed system and role of middleware in distributed system. So the issues in designing distributed system, that part we already have covered in first chapter also. What are the different issues in designing distributed system? Those 6-7 reasons we have already covered. So we will start with this introductory part of this chapter. So what we mean by synchronization first? What is synchronization? Can anybody tell? Hello. So at least where you have heard this particular terminology of synchronization. Sharing system resources, but that will come under only sharing of the resources. There the synchronization comes in picture in this terminal, in this particular thing. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर
सिंक्रोनायझेशन हा वर्ड तुम्ही कुठं वापरता? की सपोज फॉर एक्झाम्पल एखादा ग्रुप डान्स वगैरे चालू असेल, ठीक आहे. तर आपण काय म्हणतो, जर सगळ्यांच्या व्यवस्थित मुवमेंट्स होत असतील हातापायांच्या डान्स करत असताना, तर आपण काय म्हणतो, प्रॅक्टिस जबरदस्त झाली बरं का टीमची आणि सिंक्रो जबरदस्त आलाय मुलांचा, म्हणतो का नाही? तर सिंक्रोनायझेशन म्हणजेच काय, एकमेकांवरचं जे काही डिपेंडन्सी असेल किंवा एकमेकांची हालचाल इतक्या व्यवस्थितपणे सुरळीतपणे आपण बघणार आहोत की जेणेकरून म्हणजे त्यांच्या त्यांच्यातले जे ऍक्शन्स आहेत किंवा त्यांच्या त्यांच्यात जो काही मेसेज ट्रान्सफर होणार आहे तो प्रॉम्प्ट असणार आहे. सो सपोज फॉर एक्झाम्पल एखादा ड्रामा वगैरे असेल तर एकाची ऍक्शन झाल्यानंतर दुसऱ्याने परफॉर्म करायचं, दुसऱ्यानं झाल्यावर तिसऱ्यानं, आणि सपोज तिसऱ्याचं झाल्यावर पुन्हा पहिल्याचा टर्न असेल, तर हे जे काही फ्लो आहे, ओ शिट, हा जो काही फ्लो असणार आहे तो तुमचा प्रॉपर वेनं होणं अपेक्षित आहे. माझे इथं ॲक्च्युली लाईट गेली आहे, सो माझी ॲटलिस्ट पहिला पीपीटी तरी दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती. ओके. लॅपटॉप माझा बंद पडला आहे, 2 मिनिटात चालू होईल कदाचित लाईट, नो प्रॉब्लेम. सो ही जी टर्मिनॉलॉजी असणार आहे, ओके आलेली आहे लाईट. इन 2 minutes आय विल स्टार्ट माय स्क्रीन वन्स अगेन. दिसते आता तरी पण शेअर केलेलं. हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल? ओके ओके. 1-2 मिनिटात लॅपटॉप चालू करते, मोबाईलवरती सुरू आहे. तर याला आपण काय म्हणतो, एक सिंक्रो. तर सिंक्रोनायझेशन म्हणजे काय, की आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या रिसोर्सेसमध्ये किंवा आपले जे काही नेटवर्क असणार आहे तर त्यामध्ये आपण या पद्धतीनं सिंक्रोनायझेशन कशा पद्धतीनं आणणार आहे, तर तेच म्हणजे आपण जे डिफरंट पॉईंट्स कव्हर करणार आहोत या चॅप्टरमध्ये, की जसं की क्लॉक सिंक्रोनायझेशन असेल, थ्रेड्स असेल, प्रोसेस मायग्रेशन असेल, तर हे सगळं यामध्ये इन्क्लूड होणार आहे. एकच मिनिट, मी इंटरनेट चालू करते सिस्टीमचं.
Okay. Hope my screen is again visible to you. आहेत का सगळे जागेवर? Okay, fine. So, तो सिंक्रोनायझेशनची टर्मिनॉलॉजी आपण बघितली. So, in a conventional or centralized operating system, process management deals with mechanism and policies for sharing the processor of the system among all the processes. Okay, but this is the condition in case of centralized operating system. So similarly, in distributed operating system, the main goal of process management is to make the best possible use of processing resources of the entire system by sharing them among all processes. So for doing this, three important concepts are used in distributed operating systems to achieve this goal, and they are, first of all, processor allocation deals with the process of deciding which process should be assigned to which processor. Then secondly, the process migration deals with the movement of a process from its current location to the processor to which it has been assigned. And third, threads deals with the fine-grained parallelism for better utilization of processing capability of the system. So these are the three steps for this. Then what exactly the process migration is, so that we are going to see now. Okay. So the process migration is the allocation of a process from its current location, that is the source node, to another node, that is nothing but your destination node. Okay, and the flow of execution of a migrating process is illustrated in the figure here. So here you can see this one is the source node, here is the destination node. So suppose for example process P1 is going on this source node, and after some time you found that you have to execute the remaining part of the process on another machine on the destination node. So here from this particular moment of time you are transferring the control to the destination node. Okay, so here the execution of that process will be suspended at this particular moment of time, and then the transfer of control will be given to the destination node, and then from here the execution will be resumed at the destination node. Okay, so here it is the process P1 in execution. Okay, so transferring the control from the source node to the destination node, this particular time is nothing but the freezing time. It is called as the freezing time. Okay, this particular time. Here it is shown the timestamp. This particular is the freezing time in which you are transferring the control from source to destination. And again, the plain line or the solid line and the dotted line will show you the process in execution, or after suspension of that particular process, it will go into the blocked state. So it is also shown in the diagram over here. Okay, so this way you have to migrate your process from one node to another, and for that purpose, what are the different things, or what are the different hurdles that we can find, that we are going to see in this particular bit. So process migration, it involves the three major steps. So in which
in which the first is the selection of a process that should be migrated. Okay, which particular process you are going to transfer to another node, that selection will be done at the first step. Second, selection of the destination node to which the selected process should be migrated. So destination node कुठला choose करायला पाहिजे, that will be done at the second step. And third, actual transfer of the selected process to the destination node, that is nothing but our third step. So here for process migration, some desirable features of good process migration mechanism that are listed over here, in which the first is transparency. So transparency, it is an important requirement for the system that supports the process migration. So in this, first is the object access level. So the transparency at the object access level is the minimum requirement for a system to support non-primitive process migration facility. So if a system supports transparency at the object access level, then the access to the objects such as files and devices can be done in a location independent manner. So thus the object access level transparency allows the free initiation of programs at any of the arbitrary node. So of course, to support the transparency at object access level, the system must provide a mechanism for transparent object naming and location. So the bit related to naming transparency, location transparency, we have seen in, I think, first chapter only. So that all points will be covered here also for object access level transparency. And secondly, the system call and inter-process communication level transparency is there. So a migrated process does not continue to depend upon the originating node after being migrated. So it is necessary that all the system calls, including the inter-process communication, are location independent. Thus, the transparency at this level must be provided in a system that is to support preemptive process migration facility. So it will be providing you the preemptive process migration facility. However, the system calls to request the physical properties of the node need not to be location independent. So with this, we can achieve the transparency in case of process migration. Second desirable feature is minimal interference. So migration of a process should cause minimal interference to the progress of the process involved and to the system as a whole. So one method to achieve this is by minimizing the freezing time of the process being migrated. Freezing time, where it is, so here it is, that is transferring the means transferring the control from executing source node to the destination node. So in between this point is this time we can call it as a freezing time. Okay, so freezing time is defined as the time period for which the execution of the process is stopped for transferring its information to the destination node. Okay, then
minimal residue dependencies. So here in this case, no residual dependency should be left on the previous node. So that is, a migrated process should not in any way continue to depend on its previous node. So once it has started executing on its new node, um, it should not depend on the previous node again. It should not wait for any kind of inputs or any process on the previous node. It should start its execution on the new node by its own. Okay. Then the migrated process continues to impose a load of its previous node, thus the diminishing some of the benefits of migrating processes. And if the failure or a reboot of previous node will cause, it will fail the process in execution. So this is the feature that we have to insert at the time of process migration. Then next is efficiency. Definitely efficiency is very, very important. It is another major issue in implementing the process migration. The main source of inefficiency involved uh, with the process migration is like the time required for migrating the process. So efficiency, how we are going to achieve it? So this time required for transferring the or migrating the process from one node to another should be minimal one. Okay. Then the cost of locating an object, which include the migrated process, that should be less, and the cost of supporting remote execution once the process is migrated, that should also be less. Okay. So all these costs should be kept minimum as far as practicable. जे प्रत्येक वेळेला कॉस्ट लेस ठेवलंय ठीक आहे, पण ते कॉस्ट लेस ठेवणं सुद्धा प्रॅक्टिकेबल असावं, या पद्धतीने आपण ती सेट करणार आहोत. ओके. देन नेक्स्ट इज द रोबस्टनेस. The process migration mechanism must also be robust in the sense that the failure of node other than the one on which a process is currently running should not in any way affect the accessibility or execution of that process. So that much robustness should be there in your this whole process. Suppose, for example, any of the node or the node which is on which your process is executing, if it gets failed, so it should not hamper the overall working of the remaining nodes in the network. And finally, the communication between co-processes of a job. So one further exploitation of process migration is the parallel processing among the processes of a single job distributed over several nodes. So if this facility is supported to reduce the communication cost, it is also necessary that these co-processes be able to directly communicate with each other irrespective of their location. So in that way, your communication between the two jobs should happen. Then coming to the process migration mechanism, how this particular process migration is taken place. So migration of a process, which is absolutely a complex activity, it involves the proper handling of several sub-activities in order to meet the requirements of good process migration mechanism over here. So for this, the four major sub-activities involved in this process are as listed over here. The first is freezing the process of its source node and restarting it on its destination node. So this is the first step. Second, transferring the process address space
from its source node to its destination node. Then third, forwarding the message meant for the migrant process. And fourth, handling the communication between cooperating processes that have been separated or placed on different nodes as a result of process migration. So, the commonly used mechanism for handling each of these sub activities that we are going to see now. So, first of all, is the mechanism for freezing and restarting a process. This is our first step, right? So, here for this, it again involves uh, some issues which are listed over here. First of all, what is the mechanism? So in preemptive process migration, mm, um, hello. Yeah. The usual process is to take the snapshot of the process state on its source node and reinstate the snapshot on the destination node. चालू असताना एक्झॅक्टली कुठपर्यंत तुमची प्रोसेस आलेली आहे तिथला एक तो डेस्टिनेशनला दिला जाईल and then after the destination node will start its execution. So for this purpose, at some point duration migration, the process is frozen on its source node. Its state information is then transferred to the destination node and the process is restarted on its destination node using this state information. So for this particular state information, you will be transferring uh, the details like you are sending the snapshots. Okay, so in that way, the information will be transferred. Then by freezing the process, we mean that the execution of the process is suspended and all the external interactions with the process are deferred. So although the freezing and restart operation differ from the system to system, some general issues involved in these operations that are like the first one is immediate and delayed blocking of the process. So before a process can be frozen, its execution must be blocked. फ्रीजिंग स्टेट मध्ये जायच्या आधी तुमचं एक्झिक्युशन त्या ठिकाणी ब्लॉक होणं अपेक्षित आहे. अदरवाईज काय होईल, एक्झिक्युशन चालू आहे आणि मध्येच फ्रीज झाला तर द एक्झॅक्ट रिझल्ट or the snapshot will not be transferred with the expected timestamp, we can say. So depending upon the process current state, it may be blocked immediately or the blocking may have to be delayed until the process reaches a state when it is or when it can be blocked. So for that purpose, we can have some terminologies like if the process is not executing a system call, it can be immediately blocked from the further execution. जर तुमची प्रोसेस काही करतच नसेल एक्झिक्यूट तर on that particular moment of time you can stop the or you can put it in the freezed condition. Or suppose if the process is executing a system call but is sleeping, okay, at an interruptible priority, so waiting for a kernel event to occur, it can be immediately transferred from one location or one node to another. सो स्लीपिंग मोड मध्ये जर गेला असेल तर त्यावेळेला सुद्धा आपण ट्रान्सफर करू शकतो. अँड देन थर्ड कंडिशन इज इफ द प्रोसेस इज एक्झिक्युटिंग अ सिस्टम कॉल, ओके, अँड इज स्लीपिंग ॲट अ नॉन इंटरप्टिबल प्रायोरिटी वेटिंग फॉर अ कर्नल इव्हेंट टू ऑकर, इट कॅनॉट बी ब्लॉक्ड इमिजिएटली. या केसमध्ये तुम्ही लगेच त्याला ब्लॉक नाही करू शकणार आहे. सो द प्रोसेस ब्लॉकिंग हॅज टू बी डिलेड until the system call is complete. So therefore, in this situation, a flag we will be maintaining internally. So telling the process that when the system call is complete and
it should block itself from the further execution. So this way we can achieve the immediate and delayed blocking of the process. Then second is fast and slow IO operations. So, so in general, after the process has been blocked, the next step is freezing the process is to wait for the completion of all the fast IO operations that is suppose related to the disk IOs. Okay, so associated with the process. A process is frozen after the completion of all the fast IO operations. Um, so here it is feasible to wait for fast IO operations to complete first before freezing the process. So however, it is not feasible to wait for slow IO operations such as those on a pipe or terminal because the process must be frozen in a timely manner for the effectiveness of the process migration. Then thirdly, information about the open files. So how we are going to maintain the information of open files? We have seen some techniques in third chapter also. So the process state information also consists of the information pertaining to the files currently open by the process. This include the information like names or um, identifiers of the file. डायरेक्ट फाईलचे नेम्स असू शकतात किंवा त्यांचे आयडेंटिफायर्स आपण मेंटेन केलेले असू शकतात. देन देअर ॲक्सेस मोड, ओके, देन current position of their file pointers. So this information we will be maintaining. So in a distributed system that provides a network transparent execution environment, there is no problem in collecting this state information because the same protocol is used to access local as well as remote files using the system-wide unique file identifier. And finally, the reinstating the process on its destination node. So here in this, on the destination node, an empty process state is created that is similar to to the one which is allocated during the process creation. So depending upon the implementation, the newly allocated process may or may not have the same process identifier as the migrating process. Then next is the address space transfer mechanism. So here here in this case, the process state which will maintain the information, or it will be consisting of the execution status, that is the contents of the registers, then scheduling information, then information about main memory being used by the process memory table, then IO states, which we have discussed in the previous point also, that IO states related to the IO queue, then contents of the IO buffer, interrupt signals if any, then the list of objects to which the process has a right to access, that is the capability list, जे एखाद्या प्रोसेसला कुठल्या कुठल्या डिफरंट अदर रिसोर्सेसचा ऍक्सेस आहे ती कॅपेबिलिटी लिस्ट असेल. देन प्रोसेस आयडेंटिफायर, process user and group identifiers,
and then exists, such as the mode and current position of the file pointer. So all this information will be stored for the address space transfer mechanism. जर तुम्ही एखाद्या ॲड्रेस स्पेस वरती जर वर्क करत असाल तर ही सगळी प्रोसेस स्टेट इन्फॉर्मेशन तुमची मेंटेन केली गेली पाहिजे. सो द प्रोसेस ॲड्रेस स्पेस that is nothing but the code, data and the stack of the program. ही सगळी त्या ठिकाणी मेंटेन केली जाणार आहे. Then next terminology is the total freezing. So total freezing, in this method the process execution is stopped while its address space is being transferred. Okay, so it is shown in the figure over here. This method is used in demo SMP, that is Power and Miller. Okay, it is simple and easy to implement. Its main disadvantage is that if a process is suspended for a long time during the migration, then the timeouts may occur, and if the process is interactive, the delay will be noticed by the user. Okay, so यामध्ये टोटल फ्रीजिंग मेकॅनिझम मध्ये डायग्राम कशा पद्धतीने दाखवली आहे तर मगाच्या पद्धतीने सोर्स नोड डेस्टिनेशन नोड होणार आहे तुमच्या प्रोसेसचं and it will be migrated. पण हे ट्रान्सफर होत असताना ॲड्रेस स्पेस जी काही तुम्ही ट्रान्सफर करताय तिथला टाइम आणि देन नोड ट्रान्सफरचा टाइम हा सगळा एकत्र केला जाणार आहे. हा जो शॅडो किंवा ग्रे पार्ट दाखवला जातोय दॅट इज नथिंग बट द ॲड्रेस स्पेस. ॲड्रेस स्पेस म्हणजे काय की जी काही तुम्हाला मगाशी सांगितली त्या पद्धतीने ही सगळी प्रोसेस स्टेटची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती सगळी ट्रान्सफर होणार आहे अँड देन द एक्झिक्युशन विल बी ट्रान्सफर किंवा पूर्ण सगळी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर झाल्यानंतरच तुमचा एक्झॅक्टली प्रोसेस तुमची ट्रान्सफर झाली असं आपण म्हणू शकणार आहे या केसमध्ये. सो हा सगळा टाइम हा तुमचा फ्रीजिंग टाइम असणार आहे. सो दिस पर्टिक्युलर टर्मिनॉलॉजी इज कॉल्ड ॲज अ टोटल फ्रीजिंग टाइम. सो त्याचा डिसएडव्हान्टेज आपण बघितला की दॅट इफ अ प्रोसेस इज सस्पेंडेड फॉर अ लॉंग टाइम ड्युरिंग द मायग्रेशन देन टाइम आउट मे ऑकर. आता प्रत्येक ठिकाणी आपण टाइम आउट सेट केलेले असणार आहे कशासाठी की प्रॉपर आपलं कम्युनिकेशन होते का नाही हे ऑब्झर्व करायसाठी. तर जर हे प्रोसेस मायग्रेशन करत असताना खूप जास्त टाइम लागला किंवा जर तो सस्पेंड पहिली प्रोसेस जी आहे तुमची ती सस्पेंड स्टेटमध्ये गेली तर त्या केसमध्ये टाइम आउट जर ऑकर झाला देन it will be difficult to again restart with that particular process. And then if the process is interactive, the delay will be noticed by the user, and in that particular case this particular vast amount of time that will be observed by the user. Okay, so मेनली आपला एम काय आहे की आपण प्रोसेस ट्रान्सफर करतो मायग्रेट करत आहोत हे सगळं इट शुड बी ट्रान्सपरंट टू द युजर. हे युजरला लक्षात यायला नाही पाहिजे पण हे अशा पद्धतीने जर डिले होतोय सस्पेंड स्टेटमध्ये गेलाय वगैरे वगैरे ही गोष्ट जर युजरला लक्षात आली तर ही विल डेफिनेटली कम टू द कन्क्लुजन दॅट समथिंग रॉंग इज गोइंग ऑन राईट. देन त्याच्या पुढचा आहे तो म्हणजे प्री ट्रान्सफरिंग. So in this method the address space is transferred while the process is still running on the source node. So therefore once the decision has been made to migrate a process it continues to run on its source node until
its address space has been transferred to the destination node. सो या केसमध्ये प्री ट्रान्सफरिंग मध्ये काय केलेलं आहे आपण की मगाची जी केस होती एवढ्या पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी जो काही आपण फ्रीजिंग केलं होतं तर त्याच्याऐवजी तुमचं एकदा डिसाईड झालं की आता मी ट्रान्सफर किंवा मायग्रेशन करणारच आहे तर त्याच्यामध्ये एक्झिक्युशनच्या कंडिशनमध्ये असल्यापासून आधीपासूनच मायग्रेशन आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, सो हिअर if you have decided that you are going to migrate your process from the source to destination, at that time only the transfer of the address space will start. Okay, and so that the total freezing time will be minimum 1 and you will get the output in less amount of time. So this is the concept of pre-transfer. And then transfer on reference. So this method is based on the assumption that process tend to use only a relatively small part of their address spaces while executing. So in this method, the process address space is left behind on its source node, and as the relocated process executes on the destination node, then at that time it attempts to reference the memory pages, results in generation of a request to copy in the desired blocks from their remote locations. या केस मध्ये prior you are going to transfer the process from source to destination, and then after as the demand from the destination will arise की ही वाली हा particular data मला हवा आहे, so on that basis on demand transfer of the address space will be taken place. जर तुम्हाला आवश्यक असेलच एखादा particular data किंवा address space information, then that time only the request will be sent, and after that the source node will send the information related to this. Okay, then some of the advantages of this process migration we will see. So in that, the first is definitely reducing the average response time of the processes. Yes, the average response time of the process of a node increases rapidly as the load on the node increases. Definitely. Okay, so process migration facility may be used to reduce the average response time of the process of a heavily loaded node by migrating the process processing some of its processes on the node that is either idle or whole processing capacity is underutilized. So overall you will find the reduction of average response time in this particular process. Secondly, speeding up the individual job. Okay, प्रत्येकाने जर आपलं आपलं काम करून प्रोसेस मायग्रेट केली तर त्याचं काम करायला त्याला वेळ मिळणार आहे. So that's why it will speed up the individual job. Process migration facility may be used to speed up the individual job in two ways, we can say. The first method is to migrate the tasks of a job to different nodes of the system and to execute them concurrently. So, and this is the first approach. And the secondly, migrate the job to a node having faster CPU or to a node at which it has minimum turnaround time due to various reasons like specific resources requirement of the job, etc. So in that way you can speed up the activity. जसं की तुम्ही काय करता, एखादा पर्टिक्युलर चॅप्टर अवघड जातोय असं वाटत असेल तर त्याचे सगळे आन्सर एका दुसऱ्या मेंबरला सांगायचं तू फाइंड आउट कर आणि मग आम्ही बघतो. ओके, किंवा एखादी असाइनमेंट असेल त्यातले 5 क्वेश्चन असतील, 5 क्वेश्चन 5 जणांमध्ये डिवाइड केलं, प्रत्येकाने एक 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 एक
सॉल्व केला. सो इन लेस अमाउंट ऑफ टाइम यू विल गेट आन्सर टू ऑल दी क्वेश्चन्स. ओके. सो कमीत कमी टाइम मध्ये मॅक्सिमम थ्रूपुट काढायचा आपण प्रयत्न करत असतो. Thirdly, gaining higher throughput. So in a system that does not support process migration, it is very likely that CPUs of all the nodes are not fully utilized. But in system with process migration facility, the capability of the CPUs of the nodes can be better utilized by using suitable load balancing policy. Next, fourth is utilizing the resources effectively. So in distributed system, the capabilities of the various resources such as CPUs, printers, storage devices, and so on, which are there on different nodes, will be utilized. So therefore, depending upon the nature of the process, it can be migrated to most suitable node to utilize the system resources in most efficient manner. Then fifth is reducing the network traffic. So migrating a process closer to the resources, it is using most heavily, such as files or printers, etc., may reduce the network traffic in the system if the increased cost of accessing its favorite resource offsets the possible increased cost of accessing its less favorite ones. Then sixth is improving the system reliability. Process migration facility may be used to improve the system reliability in several ways. Like first method is to simply migrate a critical process to a node whose reliability is higher than the other nodes in the system. And another method is to migrate a copy of a critical process to some other node and to execute both the original and copied processes concurrently on different nodes. And finally, in failure nodes such as manual shutdown, which manifest themselves as a gradual degradation of a node, the processes of the node for their continued execution may be migrated to another node before the dying node completely fails. And finally, seventh advantage is improving the system security. So a sensitive process may be migrated and run on a secure node that is not directly accessible to general users. So thus improving the security of that process. So these are the different advantages of process migration and overall the process migration task. Okay. So till now, any doubt in this? Okay. So next is threads. So threads are the popular way to improve the application performance through parallelism. Threading च्या केसमध्ये आपण काय करतो की एक पर्टिक्युलर टास्क आहे तो आपण
नंबर ऑफ थ्रेड्समध्ये डिवाइड करतो. सो जेणेकरून प्रत्येकांचं वर्किंग ॲट अ टाइम चालू राहील, बरोबर आहे, आणि कमीत कमी अमाऊंट ऑफ टाइममध्ये यू आर गेटिंग मॅक्सिमम थ्रूपुट आउट ऑफ इट, राईट. So threads are definitely the popular um, way to improve the application performance through parallelism. So in traditional operating system, the basic unit of CPU utilization is process. Each process has its own program counter, its own uh, register state, and its own stack. So and its own address space. So on the other hand, in operating system with threads facility, the basic unit of CPU utilization is the thread. In this operating system, a process consists of an address space and one or more thread controls, which is shown over here in the diagram with the part B. Okay. Each thread of the process has its own program counter, its own register state, and its own stack. But all the threads of a process share the same address space. Hence, they also share same global variables. So in addition, all threads of the process also share the same set of operating system resources. Mhm. So if you are using open files, child processes, semaphores, signals, all these will be simultaneously accessed by all the different threads. So protection between multiple threads of a process is not necessary if uh, it is not necessary if the protection is required between two threads of a process. It is preferable to put them in a different process instead of putting them in a single process. So these particular points you might have seen in your operating system subject also. So at a particular instance of time, a thread can be in any one of the several states like running, blocked, ready, or terminated. So due to these similarities, threads are often viewed as a mini processes. In fact, in operating system with threads facility, a process having a single thread corresponds to a process of a traditional operating system. Threads are often referred to as a lightweight processes, and traditional processes are known as or are referred to as a heavy processes. So for this, the motivations for using the threads, why we are going for using the threads. So the main motivations for using a multi-threaded process instead of multiple single threaded processes for performing some computation activities, these will include: the first is the overhead involved in creating a new process are in general considerably greater than those of creating a new thread within the process. So to create new thread, then maintain all its information, this will be a tedious task. So rather than going for new process, you can go for creating a new thread. Then switching between the threads sharing the same address space is considerably cheaper than switching between the processes that have their own address space. आता आपण प्रोसेस मायग्रेशनची सगळी प्रोसेस बघितली. ओके. सो
rather than going for process migration, you can create multiple threads, which is more cheaper than that of process migration. Third, threads allow parallelism to be combined with sequential execution and blocking system call. So parallelism improves the performance and blocking system calls make programming easier. प्रत्येकांचा टास्क त्या त्या वेळेला म्हणजे इंडिव्हिज्युअली ते थ्रेड त्यांचं काम करत जातील. ओके, एकाचं एक्झिक्युशन संपल्यानंतर तो सस्पेंड झाल्यानंतर मगच दुसऱ्याचं चालू व्हायला पाहिजे अशा पद्धतीची कुठलीही कंडिशन यामध्ये असणार नाही आहे. त्यामुळे इट विल बी मोर अँड मोर फिजिबल. And fourth is resource sharing can be achieved more efficiently and naturally between the threads of a process than between the processes, because all the threads of a process share the same address space. So with this, the models we are going to see for organizing the threads. The first model, so depending upon the application's need, the threads of a process of the application can be organized in different ways. There are three commonly used ways to organize the threads of a process, in which the first is the dispatcher worker model. First is your dispatcher worker model. Individual याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. एक्सप्लेन दिस मॉडेल. ऑल ओव्हरऑल सगळ्यांचा वर्किंग सांगणारा एकच क्वेश्चन मॅक्सिमम मार्क वाला असू शकेल. सो हियर dispatcher worker model. In this model, the process consists of a single dispatcher thread and multiple work accepts the requests from client, and after examining the requests, dispatches the request to one of the free worker threads for further processing of the request. Each worker thread works on different client requests. Therefore, multiple client requests can be processed in parallel. So diagram मध्ये डिस्क्रिप्शन आहे जी काही रिक्वेस्ट येणार आहे. सो धिस पर्टिक्युलर विल बी द डिस्पॅचर थ्रेड. म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर पार्ट वरती कुठलं वर्किंग व्हायला पाहिजे तर याचे दिसले जातील. and then he will divide the work in different worker thread. So this particular model is called as a dispatcher worker model. Then second is the team model. So in this model, all the threads behave as equals in the sense that there is no dispatcher worker relationship for processing the client's requests. Each thread gets and processes client's request on its own. So this model is often used for implementing the specialized threads within a process. That is, each thread of the process is specialized in servicing a specific type of request. Therefore, multiple types of requests can be simultaneously handled by the process. So it is shown in the diagram over here. So whatever the request is coming, it will be divided into different types. So suppose we are looking into this particular thread. So this thread will be belonging to type 1 type of work. This thread is belonging to type 2 type of work, and this is related to type 3 kind of work. Okay, so according to the work, it will be divided into different threads. So the server process
for processing incoming requests that may be of three different types, each type of request being handled by different threads. So this is nothing but the team model. टीम वर्क कशा पद्धतीने असाइन करू शकतो की मगाच्या मॉडेलमध्ये डिस्पॅचरनी डिसाईड केलं की हा थ्रेड हे काम करेल, हा थ्रेड हे काम करेल. पण जर एखादा म्हणजे जर मला माहित असेल की या पर्टिक्युलर व्यक्तीकडून या पर्टिक्युलर रिसर्चकडून हे माझं काम लवकर आणि चांगल्या पद्धतीनं होईल, तर त्या केसमध्ये त्या रिलेटेड सगळे वर्क आहेत तर मी त्या थ्रेडला देईन. बरोबर आहे. दुसरं काहीतरी असेल तर त्या थ्रेडला देईन. तुमच्यामध्ये सुद्धा जी काही तुम्ही प्रोजेक्ट रिलेटेड ॲक्टिव्हिटी करताय, एखाद्याला कोडिंग चांगलं जमत असेल तर तो वाला फक्त कोडिंग करेल. एखाद्याचं टेस्टिंग चांगलं असेल तर टेस्टिंगवाला पार्ट त्या रिसोर्सला दिला जाईल. एखाद्याचं डॉक्युमेंटेशन चांगलं असेल तर सगळं तुमच्या प्रोजेक्टचं काम एखादा थ्रेड किंवा रिसोर्स जो आहे तो पूर्णपणे डॉक्युमेंटेशनचं काम करेल. आणि हे तिघही गाईडला भेटायला घाबरत असेल पण एक एकदम स्ट्रॉंग असेल ज्याला सगळं कळतंय, ओके, तर तो काय करेल, तो सगळं तुम्ही केलेलं टास्क त्या गाईडपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. सो प्रत्येकाचं वर्क डिपेंड करणार आहे. एक जण लीडर म्हणून वर्क करेल, एखादा कोडिंगमध्ये असेल, एखादा डिझायनिंगमध्ये, एखादा टेस्टिंगमध्ये, एखादा डॉक्युमेंटेशनमध्ये. सो प्रत्येकाचा आपण वर्क जसा डिवाइड केलेला असेल तर त्या पद्धतीनं इथे सुद्धा तुम्ही हे करून घ्या, टास्क डिवाइड करून घ्या. ओके, सो दिस इज अवर टीम मॉडेल. अँड थर्ड इज pipeline model. So this model is useful for the applications based on the producer consumer model. So in which the output data generated by one part of the application is used as input for another part of the application. So in this model, the threads of a process are organized as a pipeline so that the output data generated by the first thread is used for processing by the second thread. So the output of the second thread is used for processing by the third thread and so on. Okay. So the output of the last thread in the pipeline is the final output of the process to which the thread belongs. So here the diagrammatic representation is given over here. Request is coming. So on the port, the task will be given to the first thread. Output of the first thread will be given to input for the second, and so on. And finally, the last thread will be giving you the final output. So the server process for processing incoming requests. Each request processed in 3 steps, each step handled by different threads, and output of one step used as an input to the next step. So it is shown in the diagram over here. So this is the pipeline model. So overall 3 models are there for organizing the threads: dispatcher worker, team model, and the pipeline model. And for threads, the final point is issues in designing the threads package. In this, the first is threads creation. थ्रेडिंगचा चॅप्टर तुम्ही जावाच्या केसमध्ये सुद्धा बघितला आहे. सो जावा प्रोग्रामिंगमध्ये थ्रेडचं इम्प्लिमेंटेशन करत असताना कुठले कुठले इश्यूज आले होते, तर त्याच पद्धतीनं इथं असणार आहे. थोडंसं त्याला प्रॅक्टिकल टच आपण देणार आहोत. सो फर्स्ट इज थ्रेड क्रिएशन. Threads can be created either statically or dynamically. In static approach, the number of threads of the process remains fixed for its entire lifetime, while in the dynamic approach, the number of threads of the process keep changing dynamically. So number of threads वाढवणे कमी करणे हे डायनामिक मेथड मध्ये असणार आहे. So in the dynamic approach,
The process is started with a single thread. New threads are created as and when needed during the execution of the process, and a thread may destroy itself when it finishes its job by making an exit call. So, on the other hand, in the static approach, the number of threads of a process is decided either at the time of writing the corresponding program or when the program is compiled. So, in the static approach, a fixed stack is allocated to each thread, but in the dynamic approach, the stack size of a thread is specified as a parameter to the system call for the thread creation. So, first issue is related to the thread creation. Then, thread termination. Termination of the thread is performed in a manner similar to the termination of conventional processes. That is, a thread may either destroy itself when it finishes its job by making an exit call, or it will be killed from the outside by using the kill command and specifying the thread identifier as its parameter. So, how that is already there in Java programming, thread creation and termination. Then after, very important part, that is the thread synchronization. How you are going to synchronize in between different threads. So since all the threads of the process share a common address space, some mechanism must be used to prevent multiple threads from trying to access the same data simultaneously. So you have to keep watch on this, that whether all or multiple number of threads are trying to access the same data again and again. So that particular part is a very tedious one, or you have to keep proper eye on this particular task. And finally, the thread scheduling. So some of the special features for threads scheduling that may be supported by a thread package are as follow. That is, setting the priority. First is the priority assignment facility. So threads are scheduled on first in first out basis or round robin पॉलिसी. आता हे थ्रेडचे प्रायोरिटी कशा ठरवायच्या, राऊंड रॉबिन काय आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट काय आहे, दॅट यू हॅव सीन. बरोबर आहे. सो त्या पद्धतीनं या ठिकाणी तुमचं इम्प्लिमेंटेशन येणार आहे. Then comes the flexibility to vary quantum size dynamically. So a simple round robin scheduling scheme assigns a fixed length quantum to timeshare the CPU cycles among the threads. Okay. Then third is handoff scheduling. So it will allow a thread to name its successor if it wants to. म्हणजे पहिल्याचा टास्क संपलाय, दुसऱ्याकडे जात आहे, तर पहिल्याला काय नाव द्यायचं किंवा काहीतरी पर्टिक्युलर नेमिंग फॅसिलिटी जर तुम्ही त्या ठिकाणी देत असाल, सो दॅट विल बी कमिंग ओव्हर हिअर, हँड ऑफ शेड्युलिंग. अँड देन फोर्थ इज affinity scheduling. So in this scheme, a thread is scheduled on the CPU. It last ran on in hopes that part of its address space is still in the CPU cache. So affinity scheduling त्याच्यावरती आपण शेड्यूल करू शकतो. So these are the issues in designing the thread package. बुक मध्ये बघायला गेलं तर अजून बरेचसे ह्याच्यावरती डिटेल्स आहेत. थ्रेड मॅनेजमेंट किंवा थ्रेड पॅकेज कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं जे आपण जावामध्ये बघितलंय, किंवा सिग्नल हँडलिंग वगैरे असेल तर त्याच्याबद्दलचे बरेचसे डिटेल्स दिलेले आहेत. पण मॅक्सिमम थ्रेडवरती जे काही क्वेश्चनरीज येऊ शकतात किंवा
whatever the part that is important for this, that is covered here from my side. Next bit is clock synchronization, but I will cover it in our next lecture. So, do you have any doubt till now in process migration and the threads? Okay. So we will stop over here. You can put your attendance in the chat window. Thank you very much to all of you. And one more instruction to you all, that attend all the lectures compulsorily. Okay. Already I have covered all the points related to your exam in first 20-25 minutes of this lecture. So um, strictly attend all the lectures. Okay. You can leave the chat room now. Thank you very much.